नमस्कार मैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे सुरेखाज फॅशन कटामध्ये। आज आपण ब्लाऊज डिझाइन संपूर्ण पेपर कटिंग ते स्टिचिंग पर्यंत बघणार आहोत। आपले 2 व्हिडिओ होतील, त्यामुळे माझा व्हिडिओ पूर्णपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर मीने पेपर घेतलेला आहे, कार्डशीट पेपर घेतलेला। तर आपला ब्लाउज आहे 30 इंचाचा कटोरी ब्लाउज आहे। पेपर कटिंग मी दाखवलेला आहे, पण मी डिझाइनचे दाखवत असल्यामुळे मी पुन्हा पेपर कटिंग तुम्हाला दाखवत आहे। चला तर आपली उंची आहे तयार 12.5 12.5 प्लस 1 इंच घेणे व आपली शोल्डर येत आहे 4.5 4.5 घेणे व गळा रुंदी आहे 2 वर मार्किंग करून घेणे। गळा उंची आहे 5.5 5.5 वर मार्किंग प्लस अर्धा इंच 6 वर मार्किंग करून घेणे व खालून आपली गळा रुंदी आहे 3 2.5 वर मार्किंग करून घेऊन वरून जोडून घेणे। ह्यामुळे गळा एकदम आवळ होत नाही, व्यवस्थित होतो व मुंडा आपला आहे 5च घेणे। पूर्ण डिझायनर ब्लाउज आहे, तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्णपर्यंत पहा। मी याची कटिंग सविस्तर दाखवलेली आहे, डिझाइन ब्लाउजची सुद्धा। व आपली छाती संपूर्ण आहे 30चा चौथा भाग येतो 7.5 वर मार्किंग करून प्लस 2 इंच घेणे मार्जिनसाठी व आपली कमर आहे 28चा चौथा भाग काढलेला आहे मी 6.5 वर मार्किंग करून घेणे व इथून येथे जोड देणे। काही मैत्रिणींना ब्लाऊज शिवता येतो, पण डिझाइन वगैरे काढता येत नाही, त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप कुठेही न करता संपूर्णपर्यंत पहा। चला तर आपण क्रॉसपट्टी गळ्याहून 2.5 इंच व कमरेहून 2 इंचावर मार्किंग करून घेतलेले आहे व आपली कटोरी आहे 5 वर मार्किंग करून घेणे व पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी 1 इंच, मागच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी 1.5 इंचावर मार्किंग करून घेणे व कटोरीला आकार देण्यासाठी 2.5 इंचावर मार्क करणे पुढच्या मुंड्यासने व पुढचा गोल आकार देऊन घ्यायचा आहे। व आता मागच्या मुंड्याचा आकार व पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आपण। तर बघा, मी नवीन शिकत असाल तर मी सगळीकडे मापे टाकून तुम्हाला दाखवणार आहे व कटोरीला आकार देण्यासाठी पुढच्या गळ्याहून 1 इंचावर अंतर ठेवून गळ्याला गोल आकार देणे। हे बघा, आपली कटोरी आकार देऊन झालेली आहे। तर आपली गळा रुंदी होती 2 इंच व आपली शोल्डर पट्टी आहे 2.5 इंच, तयार 2 इंच येते। तर आपली कटोरी आहे 5 इंच व क्रॉसपट्टी आहे आपली पुढच्या गळाहून 2.5 इंच व कमरेहून 2 इंचावर व पुढचा गळा आहे, पुढच्या गळ्याची रुंदी आहे 2.5 व आपला मुंडा आहे 5 पुढच्या मुंड्याचा आकार 1 व मागच्या मुंड्याचा आकार 1.5 इंचावर मार्किंग केलेला आहे आपण। हे बघा, सगळे व्यवस्थित मार्क करून दाखवले आहे तुम्हाला, तुम्ही बघू शकता व
आता आपण हे कट करून घेऊया. चला तर मग कटिंग करून घेऊया. आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे पेपर कटिंग, ब्लाऊज कटिंग, स्टिचिंग, ब्लाऊज डिझाईन दाखवले जातील. त्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास चॅनलला शेअर, लाईक, कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला. चला तर आता आपण पेपर कटिंग करून घेऊया. मागचा भाग जो आहे तो वेगळा करून घेऊया. हे बघा, हे पुढचा भाग आहे. चला तर आता आपण क्रॉसपट्टी कट करून घेऊया. तुम्हाला जर कुठली पेपर कटिंग पाहायची असेल तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा, मी ती दाखवेन. व हे मागच्या मुंड्याचा आकार कट करून घेऊया. आपण संपूर्ण ब्लाऊज तयार करून दाखवणार आहे तुम्हाला मी. त्यासाठी माझा व्हिडिओ पूर्णपर्यंत पहा. कटोरी कशी वाढवायची तेही बघणार आहोत आपण. चला तर आता आपण मागचा गळा कट करूया. मागच्या गळ्याची रुंदी आहे आपली 9.5. 9.5 प्लस अर्धा इंच 10वर मार्किंग करणार आहोत. तर गळा रुंदी आहे वरची आपली 2 इंच व खालून आपण 3 इंचावर मार्किंग करणार आहोत व इथून येथे जोड देणार आहोत. गळा मी डिझाईनचा काढणार आहे. हे पेपर काढत असल्यामुळे मी गोल गळा नुसता काढणार आहे. आपण पेपरवर गळा कटिंग करणार आहोत. जर नवीन शिकणार असले तर त्यांना सहज समजेल असे. चला तर आता आपण कटोरी कशी वाढवायची ते पाहूया. कटोरीचे मार्किंग मी करून घेतलेले आहे, तर तुम्ही पाहू शकता. व मी इथून 1.5 इंच वाढवून घेते व इथून 1.5 इंच वाढवून घेते व दोन्हीचा मध्य काढून, मध्य सेंटर 8 आहे तर 4वर आपला मध्य सेंटर येतो. वरती मी 1.5 इंचावर मार्किंग करून घेत आहे व इथून येथे जोड देत आहे. इथून जोड द्यायचा व खालून 1.5 इंच वाढवून गोलाकार देणे व इथून असे जोड देणे 1.5 इंचावर. म्हणून पेपर व्यवस्थित मापातच घेतलेला आहे. चला तर तुम्हाला आता शिलाईमध्ये कसे मार्जिन धरतात ते दाखवते. 1.5 इंचाचे मार्जिन धरणे व उंची 2.5 इंचावर मार्क करून घेणे व इथून जोड देणे व शिलाई मार्जिन सोडून खाली असे मार्क करून घेते मी व तुम्हाला आता कटिंग करून दाखवते. चला तर आता आपण जे मार्क केले ते कट करून घेऊया. हे बघा, जेवढे दाखवले तेवढे मार्जिनमध्ये धरायचं आहे आपल्याला. चला तर आता आपण पेपर कटिंग ठेवूया. गळ्याचा पेपर कटिंग ठेवून आपण बंद बाजू ठेवायचा आहे गळ्याला व
सगळीकडे मार्क करून घ्यायचे आहे. मी पहिले पेपर कटिंगच करते गळ्याचे, मगच ब्लाऊज कटिंग करते. चला तर खालून गळा रुंद्या 3 घ्यायचे आहे व इथून येथे जोड देणे. चला तर आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊया. आपला हा आकार आहे पानगळा, मोठा पानगळा आहे व मध्ये पॅचेस येणार आहे. हे बघू शकता तुम्ही. व इथून असे डिझाईन येणार आहे, बघू शकता तुम्ही. चला तर तुम्हाला कटिंग कशी करायची दाखवते. पहिला पानगळा कट करून घेणे व आहे जसे पेपर कटिंग तसे ब्लाऊजवर टाकून घेणे. तर आता हा भाग कट करून घेऊया. हे बघा, हे असे डिझाईन आहे आपले, बघू शकता. आपली डिझाईन अशी तयार होणार आहे. खूप छान आहे डिझाईन. लास्टपर्यंत नक्की पहा तुम्ही व्हिडिओ. चला तर आता आपण कापडावर कटिंग करून घेऊया. हे बघा, मी आता कापडावर आहे तसे पेपर टाकून मार्क करून घेणार आहे. व जे जोडणार आहे ना ते आपण कापडावर वाढवून घ्यायचे आहे. जेवढे शिलाई मार्जिन असते तेवढे अर्धा इंच दोन्हीकडनं जास्त वाढवून घ्यायचे आहे. चला तर आता मी ब्लाऊज पीस हातरते व त्याच्यावर आपण कट करूया. हे बघा, मी आता कटिंगला सुरुवात करते. जे पान घालणार त्यात काही वाढवू नये. जसं आहे तसे कटिंग करून घ्यावे. व हे आपण पॅचेस वाढवून घेणार आहोत. ते मी ब्लाऊजचे काठ आहे ना तेथे काढून घेणार आहे. ह्याच काठाचे आपण डिझाईन बनवायचे आहे. तर आता मी सगळे ब्लाऊज कटिंग करून घेणार आहे. चला तर मी आता ब्लाऊज कटिंग करून घेते संपूर्ण कटोरी वगैरे. आपण पूर्ण गळा स्टिचिंगसुद्धा बघणार आहोत. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व नेक्स्ट व्हिडिओ पहा तुम्ही उद्या. अगदी सविस्तर सांगितलेली आहे माहिती मी, तुम्ही नक्की फॉलो करा. त्यामुळे तुमचा ब्लाऊज बिघडणार नाही व डिझाईनही छान येईल.
चला तर मी आता बाही कटिंग करते. बाही लांब आहे आपली. तर मी कापडावर कटिंग करून घेते बाही. ह्या काटाचीच आपल्याला डिझाईन बनवायची आहे. चला तर मी आता कॅनव्हासवर पानगळा काढून घेते. डिझाईन करायची आहे आपल्याला. तर 2-2 इंच वाढवून घेते मी. तर बघू शकता तुम्ही मी अस्तरवर कट केलेले आहे. आपण त्याला काट लावून मस्तपैकी डिझाईन करणार आहोत. व व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा.